एकाच वेळी अनेक नवस बोलणे योग्य आहे का? अनेक देवतांना अनेक नवस बोलावून ठेवले म्हणजे दोन नौकांमध्ये तुम्ही पाय ठेवला, दोन नौका दोन रस्त्यांना चालले. बरोबर. आता तुम्ही मध्ये बुडणारच आहात ना. नवस फेडला नाही तर त्याचे काही दुष्परिणाम असतात का? ग्रह दोष दूर करण्यासाठीचे असे कोणते उपाय आहेत, किंवा जर ते आपण अप्लाय केले तर मग पूर्णपणे दोष नाहीसा होतो का? हो, अर्थातच होतो. आणि त्यासाठीच जर का रामबाण उपाय द्यायचा झालाच तर मी सांगेन विष्णू सहस्त्र नामावली, तीक्ष्ण द्रष्ट महाकाल भैरव अष्टक, श्री काळ भैरव अष्टक, कालिका स्तोत्र, श्री काळ भैरव कवच, नवग्रह स्तोत्र, नवग्रह कवच, हे जे काही स्तोत्र मंत्र आणि कवच सांगितले. त्याच्यानंतर गरुड कवच, हे देखील असे काही स्तोत्र मंत्र आणि कवच आहेत जे अतिशय उत्तम आहेत. होम आणि यज्ञ यांमध्ये नेमका फरक काय? होम आणि यज्ञ, होमामध्ये स्वाहाकार आणि यज्ञामध्ये स्पष्टाकार केला जातो. कोणते ग्रह दोष सर्वात त्रासदायक ठरतात? रोज पूजा करणं आवश्यक आहे का? दररोज आपल्याला जेवणं आणि पाणी पिणं गरजेचं आहे का? आवश्यक आहे. त्याशिवाय आपलं आहे. जीवन आपण जगू नाही शकत त्याशिवाय. तर मग तसंच आहे की जर का तुम्ही सनातनी आहात, तुम्ही जर का हिंदू आहात, तर अर्थातच तुमच्या घरामध्ये दररोज घंटानाद, शंखनाद हा झालाच पाहिजे. देवाला प्रसन्न करण्यासाठीचा सर्वात सोपा मार्ग कोणता, काय सांगाल?